ओसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मस्तक हे पाया साह्य करू, एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ, कोण जाणे कैसी परी, पुढे उरे ठेविता। भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला आणि तेव्हापासून समाजातील प्रत्येक स्तरात जन्माला आलेल्या माणसाला आनंद मिळवण्याचा अधिकार प्राप्त झाला। ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारिले देवालया। भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला, त्या पायाला खांब म्हणून लाभले शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज, आणि त्या पायाला कळस लाभले जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज। तुका झाला से कळस भजन करा सावकाश। या भक्ती संप्रदायाला, भागवत धर्माला पाया ज्ञानाचा लाभला। ज्ञानेश्वर महाराज पाया रचताय आणि जगद्गुरु तुकोबाराय कळस या भक्ती मंदिराचे होतात। आणि एकदा ही इमारत उभी झाली आणि ती इमारत झाल्यापासून समस्त भाविकांना आनंदाचं दान प्राप्त झालं। कारण काय माहितीये, त्यांनी सगळ्यांना पदरात घेतलं। ते म्हणालेच नाही की तू जवळचा हा लांबचा, ते म्हणाले अरे आपण ज्या देवाकडे निघालोय तो देवच जर हा भेद करत नसेल, उच्च नीच काही नेने भगवंत अंतिष्ठे भाव भक्त देखोनिया। जर परमात्माच उच्च आणि नीच बघत नसेल तर तुम्ही आम्ही कोण आहोत की तू यायचं तू यायचं नाही, तू बसायचं तू बाहेर बसून ऐकायचं।
पुरुषांनी यायचं, स्त्रियांनी यायचं नाही. जर सर्व सृष्टीच या परमात्म्याने निर्माण केली असेल तर संतांनी सांगितलं या मंडपात येण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. काही मंडप असे की तिथं सगळ्यांना जाता येत नाही. लग्नाला निघालं तर तरुण पोरं म्हणतात म्हाताऱ्यांचं काय काम आहे. पाळण्यात बसायला निघाले तर लहान पोरं म्हणतात ज्येष्ठांचं काय काम आहे, तो लहान्यांचा खेळ आहे. बरोबर. पण एकमेव मंडप आहे जिथं लहान पोरापासून तर ज्येष्ठ वृद्धापर्यंत प्रत्येकाला प्रवेश आहे. त्याचं कारण या भक्ती मंदिराला जे आधारभूत झाले त्या संतांनी सांगितलं. या रे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. लहान थोरांना प्रवेश दिला, नारी नराला प्रवेश दिला. सकलांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नावे. काय संप्रदाय आपला, काय शिकवण आहे आपली. सगळ्यांना सामावून घेणारा हा वारकरी संप्रदाय आणि सगळ्यांना एकत्रित करणारे वारकरी संत आहे. अहो माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि रेडा वेद बोलला. बोलला ना भेटिया भाकड कथा आहे. आणि आमच्या संत श्रेष्ठ नामदेव महाराजांना हे माहित होतं बरं का की 2022 मध्ये सुषमा अंधारे नावाची बाई आक्षेप घेईल. हे त्यांना माहित होतं की 2022 मध्ये अशी एखादी शूर्पणखा किंवा पुतना आणि जी आक्षेप घेईल की म्हणे तुमच्या संतांनी रेड्यांना शिकवलं पण माणसांना शिकवलं नाही, म्हणून त्यांनी अभंग केला. म्हैसी पुत्रामुखी बोलवणे श्रुती आणि चालवणे भिंती बैसोनिया. ए बाई, रेडा नावाचा कोणी माणूस नव्हता. म्हशीचा जो मुलगा त्याला काय म्हणतात रेडा. म्हशीच्या पोराच्या तोंडून ज्ञानेश्वर महाराजांनी वेदाच्या रुचा आळवल्या. पण सांगू त्यांनी पुढे आक्षेप घेतला की रेड्याच्या तोंडातून वेद बोलावला पण माणसांना शिकवलं नाही. सुषमाताईंनी थोडा जर अभ्यास केला, जास्त नाही हो, वारकरी संप्रदायाचा नुसता हरिपाठ जरी अभ्यासला ना तरी त्यांना उत्तर मिळेल की ते पोरग रेडा बोलून शांत नाही बसलो. ते पोरग म्हटलं आता आनंदे भरी करताय की जो दुःखाने ग्रासलेला समाज आहे,
जो आनंदापासून वंचित राहिलेला समाज आहे, जो ज्ञानापासून वंचित राहिलेला समाज आहे, त्याला मी पदरात घेणार. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. मायबाप जेव्हा प्रचंड जातीयवाद आहे, जातीभेद समाजात आहे, स्त्री पुरुष समानता नाहीये, त्या काळात ज्ञानेश्वर महाराज म्हणताय नाही, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. एवढ्या उंचीचे ज्ञानेश्वर महाराज. आणि ठेंगणी सुषमा अंधारे. ठेंगणी म्हणजे सुषमा अंधारेंचा प्रॉब्लेम काय माहितीये का? त्यांचा प्रॉब्लेम असा आहे, आमचे साधू संत बोलले हिमालयाच्या टोकावरनं, तेवढ्या उंचीचं बोलले, आणि सुषमा अंधारे ऐकतीये लोणावळ्यातल्या दरीतनं. त्याच्यासाठी काळीच पण तितकं मोठं करावं लागतं. त्यांचे दृष्टिकोन, त्यांचे विचार समजून घेण्यासाठी आमची पण बुद्धिमत्तेची पातळी जरा उंच करावी लागते. आमच्याही मनाचे दरवाजे मोकळे करावे लागते. खरं सांगू का, मला रोज तरुणांचे फोन येतात, रोज येतात. जसा तो सुषमा अंधारेंचा व्हिडिओ व्हायरल झालाय ना, ज्यात त्या म्हणतायत की तुमच्या संतांनी रेड्याला शिकवलं पण माणसांना शिकवलं नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराज कुत्र्याच्या माग तुपाची वाटी घेऊन धावले. तुमचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज कुत्र्याच्या माग तुपाची वाटी घेऊन धावले पण माणसांना खाऊ घातलं नाही. मुळात परंपरेने जो शाळेत गेलेला नाहीये ना, त्या वारकऱ्याला सुद्धा माहितीये की हा प्रसंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनचरित्रातला नसून संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या जीवनातला आहे. संत श्रेष्ठ नामदेव महाराज कुत्र्याच्या माग वाटी घेऊन लागले होते की अरे बाळा, तू नुसती चपातीच घेऊन चालला, तिला तूप लावलेलं नाही रे. कुत्र्याला एवढा दूरदृष्टिकोन असणारे, एवढं अंतःकरण ममतेने, प्रेमानं, स्नेहानं, भावनेनं भरलेलं संतांचं, आणि अशा त्या आक्षेपार्ह विधान करताय. मला पोरं म्हटले की तुम्ही सुषमा अंधारेंबद्दल कीर्तनात काही बोलत का नाही. मी तेव्हाच पोरांना सांगितलं होतं, त्या माफी मागणारे, सुषमा अंधारे माफी मागणारे.